कुछ भी कुछ भी। नमस्कार, आज आपण बनवणार आहोत कटलेस। खूप लोक ह्याला उलटा वडापाव असंही म्हणतात, पण मुंबईत हा पदार्थ कटलेस या नावानेच बरेच ठिकाणी विकला जातो। यासाठी आपल्याला ब्रेड लागणार आहे आणि बटाटे वड्याला करतो तशी भाजी लागणार आहे। यासाठी आपण बटाटे उकडत ठेवलेले आहेत। यानंतर आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीचं वाटण तयार करून घेतलं आहे। बॅटरसाठी बेसन मध्ये लाल तिखट, हळद, हिंग घालून ड्राय मिक्स करून घेऊया। यानंतर थोडं थोडं पाणी घालून छान एकजीव करून घेऊया। थोडं मीठ घालूया आणि छान एकत्र करूया। बॅटरची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे। भाजीसाठी आपण एक फोडणी तयार करून घेऊया। त्यासाठी गरम तेलात जिरं, मोहरी घालूया। मोहरी तडतडली की त्यात आपण हिरवं वाटण घालूया आणि हे थोडा वेळ परतून घेऊया। उकडलेले बटाटे आपण कुस्करून घेऊया आणि त्यावर ही फोडणी आणि थोडं मीठ घालून चांगलं एकत्र करून घेऊया। यासाठी मी व्हीट ब्रेड वापरलेले आहे, तर मी या ब्रेडचे त्रिकोणी तुकडे कापून घेतलेले आहेत आणि त्याला आपण तयार केलेली भाजी लावून घेतलेली आहे। वडापावचे पावही तुम्ही वापरू शकता। वडापावचा अर्धा पाव आपण एका वेळी वापरायचा। तेल तापत ठेवलेलं आहे, ते कडकडीत तापू द्यायचे। आता आपल्या भाजी लावलेल्या आपल्या ब्रेडच्या पीसला आपण बॅटरने छान कोट करूया आणि तेलामध्ये डीप फ्राय करून घेऊया। थोडं थोडं गरम तेल आपण वरच्या बाजूने घालूया। एका बाजूने कटलेस छान तळले गेले की आपण उलटू दुसऱ्या बाजूने खरपूस तळून घेऊया। आपले कटलेस तयार आहेत, आपण ते काढून घेऊया। उरलेले कटलेस याच पद्धतीने आपण तेलात तळून घेऊया। आपले गरमागरम कटलेस तयार आहेत। हे लाल सुक्या चटणी बरोबर आपण सर्व केले आहेत। तुम्ही हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सुद्धा सर्व करू शकता। धन्यवाद।